सांगा ना, कोण ऐकतं? म्हणे तर शेतकरी म्हणजे अन्नदाता, जगाचा पोशिंदा. नाही साहेब, हे फक्त बोलायला आणि वाचायलाच भारी वाटतं. खरी परिस्थितीच वेगळी. साहेब, आज तुमच्या फ्लॅट मधलं गॅस बंद आहे. ही बघा, आमच्या झोपडीतली चूल चालू आहे. शेतकरी कधीच गरीब नव्हता हो साहेब. तुमच्या सारख्याने त्याला गरीब केला. जाऊ द्या, मी पण कुणाला सांगतोय, कारण तुमच्यासारख्या मोठ्या माणसाला आमच्या शेतकऱ्यांची अजिबात किंमत नाही बघा. आय आबा, आम्ही शाळेत चाललो. हे बघा रमेशजी, विकून टाकाय जमीन नाही का नाही, थाटामाटात राहताल, पैसा येईल, गाडीत फिरताल, बायकोला दागदागिने करताल, पोरांना चांगल्या शाळेमध्ये घालताल. एवढंच नाही तर भविष्यामध्ये मुलीचे लग्न थाटामाटात करताल. माझं ऐका, टाका विकून जमीन. आबा, आपली गरिबी हटली नाही तरी चालेल, पण आपली जमीन विकायची नाही. तुमच्या गौरीचं लग्न थाटामाटात नाही झालं तरी चालेल, पण आपली ती जमीन विकायची नाही. हो ना गणू? साहेब, जमीन राखायची असते, विकायची नसते. आमची गरिबी पण हटल आणि आमचे दिवस पण बदलतात. जेव्हा मी शिकून एक मोठी अधिकारी बनल ना, तेव्हा अशाच गाडीतून माझ्या आई बाबाला फिरवल, कदाचित यापेक्षा भारीच. हो ना गणू?